गुड मॉर्निंग ट्रेडर. आज आहे 1 फेब्रुवारी आणि आज आहे मार्केटमध्ये बजेटचा दिवस. आज इव्हेंट आहे बजेटचा. तुम्ही ह्याच्यावर बघू शकताय. आपण काल सांगितलेली 47,000चा आपण इकडं पुट शॉर्ट करायचा आणि इकडं 45,000चा पुट शॉर्ट करायचा आहे. 45,000 इकडं आपण पुट शॉर्ट करायचा आहे आणि ते ह्याची पोझिशन मी केलेली आहे. आणि मी कशी केलेली हे पण तुम्हाला सांगतो. मी बकेट ऑर्डर बनवलेली आणि आपण इकडं 47,000चा कॉल शॉर्ट केला आणि खाली 45,000चा कॉल शॉर्ट केला आणि आपण पोझिशन कशी बनवली हे पण सांगतो तुम्हाला. तर आपण ह्याची पोझिशन केली. आपण घेतलं आहे 47,000चा कॉल शॉर्ट केला आहे. ती 120 क्वांटिटी केली आहे आणि बाय आपण केलेला आहे 49,500चा कॉल बाय केला आहे 15 क्वांटिटी. आणि आपण इकडं 45,000चा शॉर्ट केला आहे 120 क्वांटिटी. आणि इकडं खाली आपण केलेलं आहे 43,500चा पुट बाय केलेला आहे. त्यामुळे ह्याच क्वांटिटी केली आणि मला पैसे कमी लागले. त्याच्यासाठी मला जे आपलं कॅपिटल आहे ती कमी लागली. आणि आपल्याला आत्ता तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवतो 1 मिनिट कुठे मी सेल केला बाय. आता तुम्ही बघू शकता इथं मी 47,000चा कॉल सेल केला आहे आणि तुम्ही इथं बघू शकता. इथं बघू शकता 47,000चा ऑलमोस्ट मी 303ला सेल केला आहे. आणि आपलं बजेट टॉप हे बघू शकता तुम्ही 35,70 रुपयाचं आपलं टार्गेट आहे. 1 मिनिट 70 रुपये 70 पॉईंट आपलं टार्गेट आहे. इकडे आपले अचीव व्हायला लागली कॉल शॉर्ट केले ना. तुम्ही इकडे बघू शकता. आता 45,000चा आपण सेल केलेला आहे पुट. आता तुम्ही म्हणा हे निगेटिव्ह चालले आहे. तसं काय नाही. ही टाईम टिकिंग पण आपलं लेवल होणार आहे. माझा टॉपलॉस जरा म्हणून मी मोठा लावलेला आहे. तुम्ही बघू शकताय 114 पॉईंटचा टॉपलॉस लावला आहे. आणि मी स्विंगवर लावलं आहे. स्विंगपर्यंत येणार नाही मार्केट आणि त्याच्यामुळे मला टाईम टिकेचं ॲडव्हान्टेज हे तुम्ही बघू शकता. ही स्विंग आहे. बघूया काय होते. स्पॉटवर जाऊया आपण. हॅलो ट्रेडर. सकाळी आपण कॉल शॉर्ट केला आणि एक पुट शॉर्ट केला. आपण कॉल शॉर्ट केला 47,000चा आणि पुट शॉर्ट केला 45,000चा बरोबर. सकाळी मी जरा कामात असल्यामुळे टाकून शकलो नाही व्हिडिओ. तुम्हाला दाखवतो मी काय झाले. ही आहे 47,000चा कॉल तुम्ही बघू शकताय. इथं मी दाखवतो तुम्हाला 47,000चा कॉल आपला तुम्ही इथं बघू शकताय. आपलं 35 पॉईंटचा टॉपलॉस होता. तुम्ही इथं बघू शकता 35 पॉईंटचा टॉपलॉस आपला हिट झाला नाही आणि आपलं टार्गेट अचीव झालं. आणि मी म्हणलेलं 12 वाजता तर ह्या 12च्याच कॅन्डलला माझा एक एस एल हिट झाला. माझं हे एस एल हिट झालं कुठे तुम्हाला दाखवतो. मी ट्रेलिंग टॉप एस एल केला. मी ट्रेलिंग केला एस एल 225ला. ट्रेलिंग मी केला 225ला या स्विंगला. इथं माझा एस एल हिट झाला आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट माझी 120 क्वांटिटी होती. तुम्हाला इथं दाखवतो मी 225ला माझा एस एल झालेला आहे हिट. तर आपल्याला इथं बघू शकताय 91 पॉईंट भेटले होते आणि तुम्ही इंटू करू शकता 120 क्वांटिटी. आणि आपला एक पुटमध्ये लॉस झाला आपल्याला. आपल्या पुटमध्ये जे आपण सकाळी जी एंट्री मारलेली तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकताय सकाळी 45,000चा आपण जी पुट शॉर्ट केला तुम्ही बघू शकताय. तर इथं आपला एक सेल हिट झाला सकाळी. तुम्हाला माहीत असेल आपण ह्या स्विंगला इथं बघू शकता. आपण ह्या स्विंगपाशी आपला एस एल हिट झाला. त्यानंतर मी लगेच एंट्री मारलेली ह्या प्राइस ॲक्शनला. ही जेव्हा निगेटिव्ह कॅन्डल झाली तुम्ही बघू शकता. ही जेव्हा निगेटिव्ह कॅन्डल हे मार्केट निगेटिव्ह झालं तर लोअर लो बनवलं. जसं ही ब्रेक केल्यावर मी इथे एंट्री घेतलेली. तुम्हाला टाईम पण सांगतो एक्झॅक्टली 10:05 मी पुट घेतलेला आणि ऑलमोस्ट त्याच प्राईजला मला भेटलेला होता. म्हणजे आपण सकाळी 280ला 250ला शॉर्ट केला होता आणि मी दुसरी नेक्स्ट क्वांटिटी मी 280ला पुट सेल केला होता आणि पुन्हा क्वांटिटी वाढवलेली आहे मी
जसं बजेट झाल्यानंतर एक स्पाईक लावलेला ना, त्या स्पाईकला बघा ह्या इथं पण मी आणखीन क्वांटिटी वाढवलेली ह्या स्पाईकला बजेट झाल्यानंतर जे सांगतो तुम्हाला. त्यानंतर ह्या क्वांटिटी मी आणखीन एक 60 क्वांटिटी मी सेल केली ती. पण ही पूर्ण म्हणजे पूर्ण ही टाईम टिकेचा मी ॲडव्हान्टेज घेतलेला. आणि तुम्ही इथं बघू शकता मी तेव्हा 200ला सेल केला होता आणि तुम्ही इथं बघू शकता 100 पॉईंट मी इथं कॅप्चर केले ते. म्हणजे टोटल आपले जवळजवळ 250 ते 300 पॉईंट मी कमवलेत आज मार्केटमधून. आणि सकाळी जे आपल्याला 10,000चा लॉस झाला होता ते रिकवर करून आपल्याला 20,000 रुपये प्रॉफिट झाले आज. सो तुम्हाला कळलं असेल की आपण काल सांगितलेलं की माहीत होतं आज ही कन्फर्म बजेट नाही, ही बजेट होतं ती 3 महिन्याचं होतं फक्त इलेक्शनच्या ह्याचं होतं. आणि ह्यात सर्वांनी कॉल अँड पुट जी सर्वांना माहीत असेल, तुम्हाला पण माहीत असेल की सर्वांनी कॉल अँड पुट बाय केले ते. सो कॉल अँड पुट ही सर्वांना स्ट्रॅटेजी माहीत झाली असल्यामुळे आपण ती सेल केलं होता. आणि टाईम टिके आपल्याला माहीत होतं मार्केटला साईडवेज जाणार आहे. गेल्या वर्षी पण हे झालं होतं, तेव्हा पण आपण प्रॉफिट कमवलेलं. ह्या टायमाला पण तुम्ही बघू शकता सेल करून आपण प्रॉफिट कमवलेलं आहे. सो कवा सेल करावा कवा बाय करावा ही आपल्याला मोमेंटम कळली पाहिजे. जेव्हा ते आपल्याला जमून तेव्हा आपण हे ट्रेडर होऊ शकतो आहे. सो आपली रोजची डेली ॲनालिसिस संध्याकाळी 10 वाजता रोजच्या नेहमीच्या टाईमला अपलोड होतील. आणि सॉरी जरा आज मी लवकर ही व्हिडिओ टाकून शकलो नाही कामात असल्यामुळं. तर ही व्हिडिओ कशी आवडली, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी आवडली हे मला कमेंट करून सांगा. चला. आणि तुम्हाला मी म्हटलेलं लाईव्ह येणार आहे, पण लाईव्हला ही प्रश्न असा आहे की मार्केट यूट्यूबचा नियम असा आहे की 50 सबस्क्रायबर झाल्याशिवाय मला लाईव्ह येता येत नाही. तर लवकर तुम्ही 50 सबस्क्राईब करा आणि आपण लाईव्ह येऊ. थँक्यू.